हॉस्पिटल की मांगे बड़ी क्योंकि आज से है एसएससी एग्जाम्स और माँ बाप है ऑक्सिजन पर. सो अशी ती लाईन मी तेव्हा लिहिली होती. आणि 12 वाजेपर्यंत शो करून 12:30ला घरी यायचं. म्हणलं बेस्ट आहे, करूयात आपण हे, दिवसभर थिएटर करूयात. तर ती मला म्हणाली की मेरे पास सिर्फ एक ही महीना रह गया बेटा, अगर एक महीना तुम रुक जाती ना तो मैं शायद और सुकून से मरती. सो ह्याच्या सासूशी ह्याचं झालेलं पहिलं संभाषण देखील ऑन एअर गेलं की चलो मैंने माफ कर दिया असं म्हणून त्या रडत बोलतायत. सो ह्याच्या सासूशी ह्याचं झालेलं पहिलं संभाषण देखील ऑन एअर गेलं की चलो मैंने माफ कर दिया असं म्हणून त्या रडत बोलतायत. नमस्कार. गेले अनेक वर्ष आपण तिला FM वरनं बघत आलेलो आहोत, किंबहुना ऐकत आलेलो आहोत, आणि तिला आज बघण्याची संधी आहे, तिच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी अशी आपल्या सगळ्यांची लाडकी रेडिओ जॉकी RJ श्रुती. स्वप्नील, तू जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा मला माहिती असतं की आता काहीतरी धडाकेबाज होणार आहे. नक्कीच धडाकेबाज करूयात आपण. तर पहिला प्रश्न मला श्रुती तुला असा आहे की मुळामध्ये रेडिओची सुरुवात तुझी कधी झाली आणि गेले किती वर्ष ती चालू आहे? बापरे, गोईंग बॅक टू द मेमरी लेन असं म्हणावं लागेल आज, कारण जवळपास 15-16 वर्ष झाले असतील रेडिओमध्ये. आणि रेडिओ हॅपन्ड. मी काही असं ठरवून नव्हते आले की मला रेडिओ करायचंय, रादर मला माहिती पण नव्हतं की FM म्हणजे प्रायव्हेट स्टेशनमध्ये काय चालतं, काय होतं. तर खरं तर मी ड्रामॅटिक्सची स्टुडंट, मी थिएटर केलंय लहानपणापासून, मला थिएटरची आवड, त्यामुळे मी कायम एकांकिका स्पर्धेसाठी पुढे असायचे आणि म्हणून लहानपणापासून स्टेज फिअर नव्हतं. माझ्या शाळेचा पण ह्यामध्ये खूप मोठा हात आहे, कारण की माझे सगळे गुरु असतील, माझे प्रिन्सिपल निर्मल दादा म्हणून होते. मी छत्रपती संभाजीनगर इथे शिकली आहे, मराठवाड्यातली आहे मी, इथला माझा जन्म आहे. आणि तिथे मुकुल मंदिर म्हणून शाळा आहे, तिथे माझ्यावर हे संस्कार झालेत. राधा माझे बाबा पण, त्यांचाही खूप मोठा हात आहे, कारण ते कथाकथन खूप छान करतात. ते खूप छान पद्धतीने स्टोरीज नरेट करायचे लहानपणापासून, त्यामुळे कदाचित ती एक आवड पण होती, सांगायच्या गोष्टी, सांगायची गोष्टी, ऐकायची. आणि मग लहानपणी जेव्हा मी शाळेमध्ये गायचे तेव्हा माझे प्रिन्सिपल जे होते ते मला म्हणायचे की तू आवाजाच्या दुनियेत काहीतरी करशील. आणि मी तेव्हा फारच लाईटली घेतल्या होत्या ह्या गोष्टी, तेव्हा कुठे आपल्याला एवढं काही कळतं. तेव्हा मी त्यांच्यामुळेच मी इंडियन क्लासिकल, हिंदुस्थानी क्लासिकल शिकायला पण सुरुवात केली होती. मग मध्ये ते 4 वर्षानंतर बंदही पडलं शिक्षणामुळे. पण ते बोललेलं असं काहीतरी खरं ठरेल हे मला माहिती नव्हतं. सो खरं तर थिएटर करत असताना मी इंटिरियर्स पण करायचे. म्हणजे माझं शिक्षण विचारशील तर सकाळी BCSचं कॉलेज, कारण एक डिग्री हवी, दुपारी कारण मला इंटिरियर्स करायचं होतं, ती आवड होती म्हणून मी इंटिरियर्स करायचे, आणि संध्याकाळी माझा जीव की प्राण म्हणजे थिएटर. त्यामुळे मी दिवसभर बाहेर असायचे आणि मला मजा यायची. आणि हे करत असताना एकदा छत्रपती संभाजीनगर इथे आधी खूप पूर्वी वेरूळ अजंठा फेस्टिवल व्हायचं, आणि त्या महोत्सवात एक ऍड आली होती महोत्सवासाठी की तुम्हाला 200 स्टॉल्स डिझाईन करण्यासाठी आणि ते कलाग्राम डिझाईन करण्यासाठी डिझायनर्स हवेत. तर मला का कोणास ठाऊक असं वाटलं की मी हे करू शकते, म्हणून मी एका रात्रीत बसून सगळे प्लॅन्स बनवले आणि मी ते स्केचेस बनवून मी त्या तिथल्या जे अधिकारी होते त्यांना भेटायला गेले आणि त्यांना म्हणाले की मी हे करू शकते. ते मला म्हणाले एवढी लहान मुलगी आहेस तू, काय करणार तू? तर म्हणला नाही, मला हे करून बघायचंय. तर ते म्हणाले ठीक आहे, मी तुझ्यासोबत एक कॉन्ट्रॅक्टर देतो. आणि तिथे ते इतकं सक्सेसफुल झालं, मला अजून आठवतं की मकरंद दादा तिथे चीफ गेस्ट होता. आणि मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्या व्यक्तीचा मी नंतर इंटरव्ह्यू पण करणार आहे, आणि सो ते खूप सक्सेसफुल झालं. आणि तिथून मला किसान एक्झिबिशन म्हणून पुण्यात एक एक्झिबिशन व्हायचं, ज्यासाठी मला प्रोजेक्ट मिळाला पुण्यामध्ये. तर त्यासाठी म्हणून मी बाबांशी भांडून ते प्रोजेक्ट घेतलं की मला काम करायचंय, मला स्टॉल डिझाईन करायचं, म्हणून मी इथे आले. एका सीड्स कंपनीने मला ते कॉन्ट्रॅक्ट दिले की तुम्ही आमचा हा स्टॉल डिझाईन करा. आणि मी दिवस रात्र उन्हात उभी राहून ना त्यासाठी काम केलं. आणि मग काय झालं की मी आजारी पडले, आजारी एवढी पडले की मला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. आणि त्यावेळेस बाबांना कॉल केला अर्थात की असं असं झालंय. तर बाबांनी मला खूप झापलं
म्हणाला होतो तरी पण जाऊ नकोस, तरी पण तुला जायचंच होतं वगैरे असं. म्हणलं आता झालं, आता या तुम्ही. तर ते आले मला घ्यायला. आणि मीनवाईल माझ्या मित्रमैत्रिणींचे पण मला कॉल्स येत होते थिएटरच्या किंवा तिथल्या सगळ्याच, की अगं इकडे एका प्रायव्हेट रेडिओ स्टेशनचं ओपनिंग आहे आणि तिथे त्यामुळे ते आरजेच शोधतायत, बघ तू ट्राय का नाही करत वगैरे. म्हणलं अरे मी तुमच्या समोर नौटंकी करते याचा अर्थ असा नाही की मी काही करू शकेल रेडिओवर जाऊन, उगाच तुम्हाला गैरसमज. आणि ते माझ्या खूप मागे लागले होते. आणि बघ माझ्या नशिबात कसा रेडिओ होता. मी बाबांसोबत गेले आणि बाबांचे एक मित्र आले होते तिकडे. सो मग तिथे मला सतत कॉल्स येत होते. तर बाबा म्हणाले कोणाचे कॉल्स येतात एवढे. तर बाबा बिंग बाबा पॉझिटिव्ह होणार ना मुलीबद्दल. तर म्हणलं अहो माझ्या मित्रांचे आहेत, ते म्हणतात ते रेडिओ स्टेशनचं असं असं आहे, ऑडिशन दे म्हणून. तर मग ते काका म्हणाले हे काय इथे वरच तर ते स्टेशन आहे. म्हटलं काय. हा जाऊन बघ. आणि मग मी इकडे परत माझे जे फ्रेंड्स मला सजेस्ट करत होते की तू का नाही देत, ज्यांचं ऑलरेडी रेडिओमध्ये सिलेक्शन झालं होतं त्यांना मी कॉल केला की मी इथे आली आहे तर देऊ का मग. तर ते म्हणाले अगं जाऊन बघ ना, आम्ही सांगतो. आणि मग त्यांनी तिथल्या त्या प्रायव्हेट रेडिओ स्टेशनच्या बॉसला जाऊन सांगितलं. ते रेडिओ मिर्ची स्टेशन होतं पुण्यातलं. आणि त्यावेळेस तेच एक स्टेशन होतं खरं तर. तेव्हा मोनोपोली होती, तेव्हा फार स्टेशन्स नव्हतेच कमर्शियल व्हिडिओ येऊ घातलेलं. करेक्ट. त्यावेळेस त्यामुळे त्यावेळेस ते एकमेव फेमस स्टेशन होतं. आणि मग तेव्हा मी गेले ऑफिसमध्ये, मी बघते तर सगळ्या अशा एकदम हावची ठावठी मुली, एकदम अशा पॉश, एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलणाऱ्या वगैरे. म्हणलं आपलं काय इथे टिकत नाही. मी आपले असे ओशो चप्पल्स त्यावेळेस मला आठवतं फेमस होते, लूज टी शर्ट, ते टॅन झालेली मी, वर बांधलेले केस, अशी अतिशय वाईट अवस्थेत मी तिकडे पोचले होते. आणि मग तिथे ते म्हणाले की ठीक आहे ऑडिशन आहे बसा. आणि मग त्यांनी आणलं आणि एक असा न्यूजपेपर समोर फेकला आणि मला सांगितलं की 10वीच्या एक्झाम्स तेव्हा सुरू होत्या, ह्याच्यावर काहीतरी लिहा आणि बोला. तर बाबा कोपऱ्याला बसले होते. मी काय मदत करू का. म्हटलं बाबा खरंच, म्हटलं बघूत मी काहीतरी लिहिते. आणि कारण माझ्या डोक्यात हॉस्पिटल होतं, सो मी लिहिलं की हॉस्पिटल की मांगे बडी क्योंकि आज से है SSC एग्जाम्स और माँ बाप है ऑक्सिजन पर. सो अशी ती लाईन मी तेव्हा लिहिली होती. आणि मग पुढे मी जे काही लिहिलं ते लिहिलं. आणि मग त्यानंतर त्या स्टुडिओमध्ये बोलवलं, रेकॉर्डिंग झालं. मग त्यांनी मला असा थंब दाखवला की अरे खूप छान वगैरे. मला असं वाटलं ही काय सगळ्यांनाच म्हणत असतील. मग मी तिकडनं निघाले आणि बाबांना मी म्हणाले पण म्हटलं आपलं काही होत नाही इथे, चला. आणि 8 दिवसांनी मला कॉल आला की यू आर सिलेक्टेड फॉर द नेक्स्ट राऊंड. फॅन्टॅस्टिक. आणि मग एकानंतर एक राऊंड झाले आणि मी सिलेक्ट झाले. मग त्यांनी मला ऑप्शन पण दिलं की तू पुण्याला ये. कारण माझी भाषा तशी फार मराठवाडी नव्हती, थँक्स टू थिएटर. मग पण मी म्हणाले की नाही मला ह्यात काहीच अनुभव नाही आहे आणि जर का मला काही करायचं असेल तर मला समजून घेणं गरजेचं आहे की काय असतं हे फील्ड. आणि मग तशी मग मी छत्रपती संभाजीनगर इथे 1 वर्ष होते. तिथून त्यांनी लगेच मला 1 वर्षातच ट्रान्सफर दिली पुण्याला. आणि तिथून जी माझी जर्नी सुरू झाली आहे ती सुरूच चालू आहे. पण एक काळ असा आला होता तुझ्या ह्याच्यामध्ये, मला तू मागे बोलल्यासारखं आठवतेस हो, की आता आपण हे सोडू आणि दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये जाऊ, किंबहुना पुन्हा एकदा ऍक्टिंग मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात जाऊ. परंतु खरंय, एका घटनेने पुन्हा एकदा तुला तुझ्या ह्याच रेडिओ जॉकी ह्या प्रोफेशनकडे खेचलं. कुठली घटना होती ती. तर झालं असं की मी इथे जो शो करत होते तेव्हा चांगलाच सुरू होता तो. 2-3 शोज केले राधा ह्या स्टेशनवर मी. आणि मग त्यानंतर ठरवलं की नाही यार मी खूप जास्त ती ग्रीन रूम, तो थिएटरवर जाण्याच्या पूर्वीचा पोटात येणारा गोळा, तो आजूबाजूचा सुगंध, ती घंटा, हे सगळं मी खूप मिस करते. तर मला जायचंय आणि थिएटर करायचंय. म्हणून मी एके दिवशी ठरवलं की मला आता रेडिओ नाही करायचा आणि मला तेवढा काही आनंद मिळत नाही असा विचार मी केला. आणि मी सांगितलं आणि मी डिक्लेअर केलं की आता हा माझा शेवटचा दिवस असणार आहे आणि ह्या दिवशी मी तुम्हाला शेवटची भेटणार आहे, तर असं तसं. आणि सांगितलं मी. आणि त्या दिवशी स्वप्नील मला एक लिस्नर भेटायला आली. अनेक लिस्नर्स आले, त्यातली ही लिस्नर माझ्या का लक्षात राहिली कारण ती कॅन्सर पेशंट होती. आणि तिने मला सांगितलं की तिचा एक मुलगा आणि सून दोघंही वर्किंग. सून दुपारनंतर बाहेर पडायची, मुलगा सकाळी बाहेर पडायचा. आणि मग तो जो माझा वेळ होता त्या वेळेत ती एकटी असायची आणि त्या वेळेत ती मला ऐकायची. तर ती मला म्हणाली की मेरे पास सिर्फ 1 ही महीना रह गया बेटा, अगर 1 महीना तुम रुक जाती ना
तो मैं शायद और सुकून से मरती या जी लेती तब तक. सो मला ते वाक्य इतकं लागलं मनाला आणि मला असं वाटलं बापरे, आपण एखाद्याच्या आयुष्यात किती जास्त महत्वाचे आहोत. करेक्ट. आणि आपलं बोलणं हे किती लोकांच्या मनावर परिणाम करू शकतं, किती लोक आपल्याला मनावर घेऊ शकतात ह्या गोष्टींसाठी. सो आणि मला असं वाटलं की मी चूक तर नाही केली ना सोडून. दॅट मेड मी क्राय लिटरली. पण मी सोडलं कारण मी सांगितलं होतं अर्थात. आणि मग मी 3 महिने कम्प्लिटली थिएटर केलं. मग मी झोकून सुदर्शनच्या इथे जाऊन नाटकाची प्रॅक्टिस, ती तालीम, ते स्पर्धा, त्यात जिंकणं, हे सगळं छान सुरू असताना परत आयुष्यात आला एक ट्विस्ट. आणि हा ट्विस्ट होता रेड FM-चा एक कॉल. खरं तर मी ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी मला अनेक रेडिओ स्टेशनवरनं कॉल झाले की तू आम्हाला जॉईन करतेस का. तर मला असं वाटलं की बरं, म्हणजे आपली ओळख आहे. कारण एका छोट्या शहरातून येऊन तुम्ही जेव्हा एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याच्या मागे पण एक स्ट्रगल असतो. लोकांना आज खूप साऱ्या सेलिब्रिटीजचा सक्सेस दिसतं, पण त्याच्या मागे त्यांच्या किती फेलियर्स होते हे दिसत नाही. त्यामुळे मला खूप सारे फेलियर्स मनात जाणवले होते कुठेतरी की अरे हे आपण करू शकूत का नाहीत. ह्या इन्सिक्युरिटीज म्हणा किंवा ही घालमेल किंवा हे प्रश्न सतत मनात यायचे, पण त्याचं उत्तर कुठेतरी अर्धवट मिळालं होतं मला. सो मग त्यांनी मला सांगितलं रेड FM-ने की तुला एक रात्रीचा शो करायचा आहे, 9 ते 12 लाईव्ह शो असणार. आणि तो त्यावेळेचा एकमेव लाईव्ह शो होता जो रात्री होणार होता, 9 ते 12. आणि त्यावेळेस 2011ची गोष्ट मी सांगते तुला. तेव्हा रेडिओ स्टेशनमध्ये वीकेंड्स ऑफ नसायचे. तर म्हटलं यार, हा जर का शो मी केला तर हा मंडे टू फ्रायडेचा शो आणि वीकेंड ऑफ. म्हटलं वीकेंड ऑफ आहे यार, आणि परत वेळ कमी, कारण संध्याकाळी 7ला जायचं आणि 12 वाजेपर्यंत शो करून 12:30ला घरी यायचं. म्हटलं बेस्ट आहे, करूयात आपण हे, दिवसभर थिएटर करूयात. म्हणून मी ते स्टेशन जॉईन केलं आणि तिथे माझा शो लॉन्च झाला, रेड FM कॉल सेंटर, इस रूट की सभी लाईने मस्त है. क्या बात है. आणि मग तिथून जे काही अनुभव घेतले मी, त्याने माझं आयुष्य बदललं. एखादा त्याच्यातला हळवा अनुभव आठवतोय का? दर गुरुवारी त्यावेळेस पुण्यात लाईट जायची आणि लोड शेडिंग असायचं. तर माझा एक सेगमेंट होता कॉल्ड लोड शेडिंग. तो आज आपको क्या करना है कि आपको आपके दिल की बातें जो है, आपकी भड़ास जो है वो निकालनी है मेरे पास. आणि आपण खरं तर आम्ही आरजेस हेच बोलतो जे आम्ही ऑब्झर्व करतो आजूबाजूला, आणि त्यामुळेच आपण कनेक्ट होतो, राईट. नक्कीच. सो मी त्या दिवशी असं म्हणाले की देखो कई बार ना हम सिग्नल पे होते हैं लेकिन हम वहां नहीं होते. आपण मेंटली जो आहोत, आपल्या मनामध्ये एक वेगळा ट्रॅफिक सुरू असतो आणि आपण जरी फिजिकली तिथे उभे असलो तरी देखील आपल्याला माहिती असतं की अरे आता घरी जाऊन परत आपल्याला उद्याची तयारी करायची, आज झोपायला लेट होणार आहे, अरे आज तर सिरीजचा एक एपिसोडही नीट बघता नाही येणार आहे. आत्ताचे प्रॉब्लेम सांगते मी. पण तेव्हा मी अशा गोष्टी बोलले की मनातलं जे काही ट्रॅफिक असेल ते तुम्ही एम्प्टी करा. आणि त्यावेळेला मला एक कॉल आला. हा कॉल आला होता त्या दिवशी ज्या दिवशी प्रतिभाताई पाटील पुण्यामध्ये होत्या. आणि म्हणून अर्थात जेव्हा पण एखादी पॉलिटिकल पर्सनॅलिटी, पॉलिटिशियन जेव्हा आपल्या पुण्यात येतात, कुठल्याही शहरात येतात, तेव्हा ट्रॅफिक थांबवलं जातं, थोडं मॅनेज केलं जातं. तशाच प्रकारचं ट्रॅफिक त्या रात्री होतं आणि म्हणून मग एका सिग्नलवर तो अडकला होता, कारण तिथून त्यांची गाडी जाणार होती. आणि त्याने मला कॉल केला आणि सांगितलं की काय की माझं लव्ह मॅरेज आहे, ना माझे घरचे सोबत आहेत ना तिच्या घरचे सोबत आहेत, माझ्या बायकोला लेबर पेन सुरू झालेत. अरे बापरे. आणि मला पोचता येत नाही तिच्यापर्यंत. शेजारच्या काकू सोडल्या तर माझं कोणीही ओळखीचं नाहीये. मला कळत नाही मी काय करू. तिचे आतापर्यंत 35 कॉल्स येऊन गेलेत. आता मला भीती वाटायला लागली. म्हणजे मी तुला सांगते, आजपर्यंत तू हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी आपण बघत आलो, ऐकत आलोय. आपण फिल्म्समध्ये डिलिव्हरीज बघितल्यात. आपण अशा 4 गावाकडे खेडेगावात आपण बघितले घरी डिलिव्हरी. रेडिओवरची डिलिव्हरी मी आयुष्यात पहिल्यांदा केली. आणि तेव्हा जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला असा प्रश्न पडला की बापरे आता काय करायचं. तर यू हॅव टू बी क्विक. जेव्हा तुम्ही एक रेडिओ जॉकी म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड असायलाच पाहिजे. तर तेव्हा मी पटकन ट्रॅफिक पोलीस जे होते त्या एरियामधले त्यांना कॉल करून त्यांना सांगितलं की ह्या नंबरची गाडी जी आहे तिला प्लीज जरा
लवकर पाठवा, असा असा प्रॉब्लेम झालाय. मीनवाईल खरं तर तोपर्यंत ते सिग्नल सुरू पण झालं होतं थँकफुली. ते म्हणाले काही काळजी करू नका मॅडम, हवं तर आम्ही वेगळा रस्ता देऊ, पण त्या गाडीला आम्ही पुढे करू. दुसरीकडे मी त्याला म्हणाले की त्या शेजारच्या काकूंचा नंबर मला दे, मला त्यांना तिकडे पाठवू दे. त्या तिकडे गेल्या, त्यांना म्हणलं रेडिओ ऑन करा. त्यांनी रेडिओ ऑन केला. थँकफुली रेडिओ होता त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांनी रेडिओ ऑन केला. आणि मग मी दुसरीकडे एका गायनिक ज्या होत्या त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता सांगा की जर का आत्ता डिलिव्हरी करायची असेल तर काय करायचं. तर त्या म्हणाल्या बापरे आत्ता करायची. आणि त्या जेवत होत्या, त्यांनी ताट बाजूला अगं मी जेवते, आणि मी हे सगळं ऑनएअर जसं आहे तसं मी ते पोस्ट होऊ देत होते. इन बिटवीन द सॉंग्स मी कॉल्स करत होते. संपूर्ण लाईव्ह इन्सिडेंट. हो, हा लाईव्ह गाणी सुरू आहेत, गाण्यांच्या मध्ये मध्ये मी हे कॉल्स करून सगळं कॉर्डिनेट करत होते. आणि मग तो कॉल जो आहे त्यांच्यासोबत तो कॉल घेतला. मीनवाईल मी एकीकडे अँब्युलन्सवाल्यांना फोन केला आणि सांगितलं की मला ह्या ठिकाणी अँब्युलन्स हवी, या ऍड्रेसवर अँब्युलन्स पाठवा. तिकडनं अँब्युलन्स निघाली होती. डॉक्टरांच्या सगळ्या टिप्स सुरू होत्या की गरम पाणी ठेवा, त्यांना खाली झोपायला सांगा, आणि बऱ्याच बाकीच्या गोष्टी वगैरे. आता हे ऐकत असताना अनेक ट्रॅव्हल करणारे त्यावेळेस मला ऐकत होते. तर परत मी त्याला फोन केला की तू कुठे पोहोचलास. तर तो म्हणाला की मी आता माझ्या घरापर्यंत पोहोचत आलोय वगैरे. तोपर्यंत अँब्युलन्स पोहोचली, तिला घेतलं. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ते ऑलरेडी निघाले होते, हा तोपर्यंत हॉस्पिटलला निघाला. मग ह्या काकूंनी तिच्या आईला फोन केला नंबर घेऊन की अहो तुमच्या मुलीची आता डिलिव्हरी होती, आता तरी या, राग सोडा. आणि मग त्या काकू तिकडे पोहोचल्या. सो ह्याच्या सासूशी ह्याचं झालेलं पहिलं संभाषण देखील ऑनएअर गेलं की चलो मैंने माफ कर दिया, असं म्हणून त्या रडत बोलतायत. दुसरीकडे आता ह्या वेळेस आपल्याला मेनवाईल काय करायचं, तर लोकांना मी म्हटलं की अशा वेळेला सगळ्यात जास्त काय गरजेचं असतं, तर ते म्हणजे लोकांचा मानसिक आधार, की आम्ही आहोत. तर लोकांचे कॉल्स येतात, आम्ही जाऊ का तिकडे. एक जण नागपूरला ट्रॅव्हल करत होता आणि त्याने मला बसमधनं कॉल करून विचारलं की मी येताना काय आणू, बर्फी आणू की पेढा आणू, म्हणजे तसं ठरवायला की मुलगा आहे का मुलगी, आपल्याकडे जी पद्धत आहे. म्हणजे इतका सपोर्ट लोकांचे कॉल्स येत आहेत, काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे. अहो माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस पण असंच झालं होतं. सो खूप छान सगळं सुरू आहे. त्यात कुठेतरी धाकधूक होत होती की सगळं नीट होईल ना. मग तो माझ्याशी बोलला आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की बाळाची कॉर्ड गळ्याला अडकली आहे आणि त्यामुळे थोडा वेळ लागणार. आणि बाय देन 12:30 झाले. रात्री 9 ते 12चा शो मी अर्धा तास अजून पुढे नेला होता, पण त्यापुढे मी जाऊ शकत नव्हते, कारण रूल्स असतात. आणि मला असं झालं की अरे सांगा यार लवकर काय होतंय. आणि त्याने मला सांगितलं की असे थोडे जरा कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर थोडं थांबावं लागेल. मग मी माझा प्रायव्हेट नंबर त्या मुलासोबत शेअर केला आणि म्हटलं बाबा प्लीज मला पहिले कळवशील काय झालं ते. आणि मी त्या रात्री अजिबात झोपले नाही. लोकांचे पण मला फेसबुकवर सोशल साईटवर मेसेजेस येत होते की काय झालं. फायनली सकाळी मला त्याचा मेसेज आला की मला मुलगा झाला. आणि मग आम्ही रेड FM का लाल असं म्हणून ते कॅम्पेन केलं आणि त्या मुलाचं नामकरण केलं. ते देखील ऑनएअर झालं. सो दिस इज समथिंग मला असं वाटलं की रेडिओ कुठे पोहोचू शकतो, काय करू शकतो ना. खरी गोष्ट. तर मला थँक्यू म्हणावं असं वाटलं त्या दिवशी की यार मी रेडिओत काम करते आणि मला काहीतरी चांगलं काम सार्थक झालं असं झालं. खूप छान वाटलं मला. हे सगळं करत असताना जे प्रेझेन्स ऑफ माइंड तू त्या ठिकाणी दाखवलंस. तुम्ही ज्यावेळेस रेडिओ जॉकी म्हणून जॉईन होता कुठल्याही FM ला, तर त्यावेळेस कुठल्या प्रकारचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं की अशा प्रकारे प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं राहिलं पाहिजे, अशा प्रकारे तुमच्या आवाजाची पातळी असली पाहिजे, एक पट्टी असली पाहिजे आवाजाची, कुठेही अडखळता कामा नये. तर ह्याच्याकरता तुम्हाला कशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं? ट्रेनिंग बहुधा टेक्निकलच असतं खरं तर. कारण तुमच्यासमोर एक कन्सोल असतो ज्यावर तुम्हाला तुमचे फेडर्स वर खाली करायचे असतात, गाणी चालवायची असतात. त्यानंतर एकीकडे टेलिफोन लाईन असते ज्यावर तुम्हाला एक साथ 3-4 कॉल्स येत असतात. दुसरीकडे आजकाल कारण की व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम एवढं जास्त ऍक्टिव्ह आहे की त्यावर येणारे मेसेजेस तुम्हाला बघायचे असतात. सो हे तुम्ही मल्टीटास्किंग. सो 2 गाणी सुरू आहेत, त्यामध्ये आम्हाला माहिती की ओके माझ्याकडे आता 6 मिनिटं आहेत. आता ह्या 6 मिनिटात मी जेव्हा म्हणते की मला कॉल करा, तेव्हा त्या 6 मिनिटात मी तो कॉल एडिट करते आणि मग मी तो ऑनएअर वाजवते. त्यामध्ये मी कॉल घेत असते असे. तर हे जे आहे ना की आता तुम्हाला माहिती की हा माणूस जर का माझ्याशी बोलतोय तर मला ऑलरेडी माहिती की ओके हे काढायचंय मला, पण त्यासोबतच मला ते नॅचरली साऊंड करू द्यायचंय. ह्या मल्टीटास्किंगच्या गोष्टी ज्या आहेत ना
त्या तिथे ट्रेनिंगमध्ये शिकवले जातात. पण मी म्हणेल की तुम्हाला जर का रेडिओ जॉकी व्हायचं असेल ना, तर शिक्षणापेक्षा म्हणजे आजकाल मास कॉम जर्नलिझम तर आहेच, ज्याची खूप जास्त मदत होते, नो डाऊट, ते असायलाच हवं. पण त्यासोबतच मला असं वाटतं की ना, इट इज ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू कम्युनिकेट. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता. आज जेव्हा एखादा इंजिनियर म्हणतो की मला जॉब द्या, तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं काही व्हिडिओ मागवता का? नाही. आज जेव्हा एखादा म्युझिशियन म्हणतो की मला गाता येतं, तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं काय ती एक्सेल शीट मागवता का की तू कसं गातोस, हे किती गाणे गायलेस दाखव? नाही. ते त्यांचं काम आहे, म्हणूनच त्यांनी ते शिक्षण त्यात घेतलं असेल किंवा त्यांना ती डिग्री मिळाली असेल. पण तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करताय, तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी बोलताय, ह्याच्यावर सगळं डिपेंड करतं. आज मला असं वाटतं की माझ्या थिएटरमुळे माझा प्रेझेन्स ऑफ माइंड माझ्या त्या पहिल्या ऑडिशनमध्ये दिसलं असावं, आणि म्हणून कदाचित आजपर्यंत हा, म्हणजे माझ्या बाबांचा मी मिश्किलपणा पण म्हणते की लहानपणी जेव्हा मला एक वय असतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की घरचे फारच तुमच्यावर चिडतात आणि तुम्हाला काहीच पटत नसतं की हे काय मला नाही म्हणतात, असं चुकीचं आहे अरे, असं म्हणून मी माझ्या बाबांच्या विरोधात एक डायरी लिहायचे. काय सांगते? लहानपणी म्हणजे मी टीनेजमध्ये असेल, आणि मी रोज डायरी लिहायचे की आज मला काय प्रॉब्लेम्स झाले. आज ते मला ट्रिपला जायला नाही म्हणाले, आज त्यांनी माझं वॉलेट चेक केलं, आज ते ट्युशनला मागे मागे येऊन बघितलं की मी ट्युशन करते की नाही. असं म्हणून जे मनातील त्या सगळ्या गोष्टी, नॉट ओनली बिकॉज फॉर हिम, पण इतरही गोष्टी मी त्यात लिहायचे आणि ही डायरी मी लपून ठेवायचे. एके दिवशी मी घरी आले आणि त्यावेळेस मी बघितलं की अरे डायरीची जागा बदलली आहे. मी आपली घेतली ती डायरी, बरा बघितली, म्हणलं बापरे, बाबांनी बघितलेली दिसते. तर माझ्या बाबांनी काय करावं, माझे बाबा आहेत प्रोफेसर, माझ्या बाबांनी हे सगळं वाचून त्यावर लिहिलं, हे सगळं ठीक आहे पण शुद्ध लेखनाच्या खूप चुका आहेत. तर म्हणलं अरे असं कोण लिहितं. तर कदाचित ह्या गोष्टी ज्या तुम्हाला आपोआप शिकवत जातात ना की क्रिटिसिझम कसं घ्यावं माणसाने, ते घडत असतो आपण त्यातनं. तर ह्या गोष्टी मला वाटतं जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि काही आरजेस आहेत जे आवाज काढून बोलतात, काही लोक आपली एक वेगळी लय लावतात. बरोबर. पण मला विचारशील तर मी जशी तुझ्याशी आत्ता बोलते मी तशीच रेडिओवर बोलते. आणि मला ते ह्यासाठी पटतं कारण मग बाहेर गेल्यानंतर मग तुमची ओळख तुम्हाला दाखवावी लागणार यार, हे का करायचं. तर मला ती सवय नाही, आणि कदाचित थिएटर ऑफ माइंड खूप जास्त महत्वाचं असतं, म्हणून मी माझ्या थिएटरला पण खूप महत्व देते. त्याच्यामुळे तो तुमच्या आवाजातला चढ उतार असतील किंवा बॅलन्स असेल त्यामधला, किंवा एखादी गोष्ट सांगताना तुम्ही कशा पद्धतीने ती रंगवून सांगू शकता, हे सगळं थिएटरमुळे झालंय, म्हणून कदाचित मी सिलेक्ट झाली असावी. मुळामध्ये तुझी जी ओळख गेल्या काही वर्षापासून आहे आमच्या रेड FM वरती, जे आम्ही बघतो, कलाकार श्रुती किंवा लाईट्स कॅमेरा ऍक्शन नावाचा तुझा शो तू प्ले करतेस. आपल्याकडे पूर्वी असं म्हटलं जायचं की प्राईम टाइम म्हणजे एक संध्याकाळचा वेळ, आणि त्याच्यावरती जो कोण असेल तो त्याला जास्त TRP. करेक्ट. परंतु तुझा प्राईम टाइम तू 12 ते 3 बनवलास आणि तो शो लोकप्रिय केलास. तो शो करत असताना देखील तुला काही ना काहीतरी वेगवेगळे अनुभव आले असतील, कारण कलाकारांशी गप्पा मारायचे, त्यांचे मूड सांभाळायचे, त्यांचे टँट्रम सांभाळायचे, त्यांच्या वेळा सांभाळायच्या, हे सगळं करत असताना त्यावेळेस तुला असे काही वेगळे अनुभव आले का? स्वप्नील, आय फील आय एम व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. मी ना, मला कोणी जर सांगितलं ना की अरे तुझ्यात ही गोष्ट वाईट आहे, तर मी ती वाईट मानून घेत नाही. मी त्यावर कसं आपण काम करू शकतो ना ह्याच्याकडे खरंच लक्ष देते. आणि कदाचित त्या वृत्तीमुळे का ना असो, पण मला असं वाटतं की आज जर का रेडिओ माझं पॅशन आहे, तर त्यामागे माझा इतक्या वर्षांची कन्सिस्टन्सी आहे, ते प्रयत्न आहेत, बरोबर, त्यामुळे ते कुठेतरी पॅशन झालंय. सो अर्थात खूप सारे सेलिब्रिटीज भेटतात, त्यांच्याशी आज खूप चांगली मैत्री आहे. आज हक्काने मी त्यांना कॉल करू शकते, आज हक्काने मी त्यांना बोलवू शकते. पण काही सेलिब्रिटीज असतात असे जे तुम्हाला कामापुरतं कॉल करतात, हे तुम्हाला माहिती असतं की अच्छा ओके प्रमोशन येतं का, बरं ओके. मग काही सेलिब्रिटीज असतात की जे तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन कॉल करतात, तुमची विचारपूस करतात. असे पण काही माझे खूप चांगले मित्र आहेत इंडस्ट्रीमधले. सिद्धार्थ जाधव इज वन ऑफ दॅम. आणि असे खूप चांगले एक्झाम्पल्स आहेत माझ्यासमोर. तसे बरेच लोक आहेत की जे फार जवळचे आहेत. आणि एक क्रिकेटर होता. आता मी खरं तर मराठी इंडस्ट्रीमधल्या 120 लाईव्ह जर्नीज केल्यात, आणि त्याच्यामध्ये मी अगदी पॉलिटिशियन्स पासून, क्रिकेटर्स पासून ते
आपले सगळे मराठी सेलिब्रिटीज, डिरेक्टर्स, ऍक्टर्स, रायटर्स, लिरिसिस्ट खूप लोकांचे इंटरव्ह्यूज केले. आणि मला असं वाटतं माणूस ना लोकांच्या अनुभवातनं शिकतो आणि मला त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. सो जेव्हा केव्हा मला थोडंसं लो फील होतं ना, मला ते अनुभव आठवतात आणि मग मी स्वतःला तयार करते परत की अरे आपल्याला अजून चांगलं करायचं. बरोबर. तसा एक क्रिकेटर होता आणि तो आला त्यावेळेस, तो ही वॉज व्हेरी रूड टू मी. ओके, सो आमच्या मुंबईच्या स्टेशनला मी त्याला भेटायला गेले होते आणि तिथे आमचा इंटरव्ह्यू होणार होता. तर माझ्या ऑफिसमधले लोक एक्सायटेड, क्रिकेटचे कोण फॅन नसतात यार, नक्कीच. त्यामुळे ते आपले बॅट बॉल घेऊन सगळं घेऊन रेडी, सगळं एकदम तामझाम. आणि हा माणूस आला आणि ह्याने मला विचारलं की हा व्हॉट इंटरव्ह्यू. म्हटलं सर विच लँग्वेज वुड यू प्रेफर, इंग्लिश, मराठी, हिंदी. आता मराठी शो आहे ना तुमचं, मराठीतच असेल ना. म्हटलं ओके. आणि असे खूप सुरुवातीचे असे खूप 2, 4, 5, 6 वाक्य मराठी असेच क्रिकेटर. होते. हा, मग फायनली आम्ही स्टुडिओत गेलो. पण जेव्हा तुम्ही समोरच्याशी इतकं नम्रपणे बोलता, इतकं नम्रपणे वागता की समोरच्याला जसं वाटतं की यार मी हारलो हिच्या या नम्रपणा समोर, मग तो माणूस जो खुलला आणि त्याने जो इंटरव्ह्यू दिला तो खूपच अप्रतिम दिला. मग त्याने गाणी काय गायली, हातावर ऑटोग्राफ काय दिली, क्या बात आहे. विचारू नकोस. पण हे असे पण असतात की ज्यांना असा इगो पॅम्पर करायला आवडतो. बरोबर. आणि काही अनुभव फारच सुखद असतात. जसं मला आठवतं की शिवाजी साटम ह्यांचा इंटरव्ह्यू करायला म्हणून मी मुंबईला गेले होते. तर मी ह्या लाईव्ह जर्नीज करायला अनेकदा त्यांच्या घरी जायचे. तर शिवाजी सरांना मी कॉल केला होता, सर मला असा इंटरव्ह्यू करायचा आहे. आणि त्यापूर्वी मी नीना कुलकर्णींच्या घरी जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू करून आले होते. तर ते म्हणाले अच्छा तू आली आहेस का, बरं मग ये घरी. मग मी घरी गेले. ते म्हणाले खूप छान वॉर्म वेलकम केलं. मला म्हणाले ये ना चहा घे वगैरे. हे बघ श्रुती, काय ना तू मला कधी कुठल्या रियालिटी शो मध्ये कुठे इंटरव्ह्यू करताना बघितलंयस का. नाही ग बाळा, मी नाही देते इंटरव्ह्यू, हे मला नाही आवडत असं सगळं बोलायला. म्हटलं ठीक आहे. आणि मला ना कोणाच्या कम्फर्ट झोनला ब्रेक करायला आवडत नाही. म्हणजे कोणालाही अनकम्फर्टेबल प्रश्न विचारून, बरोबर, तुमची पद्धत असायला पाहिजे. जर का तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीकडनं वदवून जरी घ्यायचं असेल तरी किती प्रेमाने तुम्ही त्या गोष्टी बोलून घेऊ शकता विदाउट हर्टिंग दॅट मॅन ऑर दॅट पर्सन. इज अप टू यू. सो मग ते बसले. मग मी त्यांना म्हणाले की सर नीनाताईंकडे गेले होते आणि इंटरव्ह्यू झाला. आणि नीनाताईंनी मला ना त्यांचे नाटकातल्या दिवसांचे फोटोज दाखवले होते. तर मी त्यांना म्हणाले की सर हे असे फोटोज दाखवले त्यांनी असं. मग ते म्हणाले अरे हो असं तसं वगैरे. आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि मी ते मला म्हणाले अगं कर की तुझा माईक ऑन. आणि मला असं वाटलं की खरंच. तर म्हणाले हा मी बोलतो तुझ्याशी. त्यात त्यांनी मला त्यांचं घर दाखवलं, त्यांच्या रजनीकांत सोबतच्या त्यांच्या फॅन मोमेंट वाल्या गोष्टी दाखवल्या. आणि खूप छान इंटरव्ह्यू दिला त्यांनी. आणि मी तिथून गेल्यानंतर अर्थात माझ्या चेहऱ्यावर पूर्ण वेळ स्माईल होती. आणि त्यानंतर असं झालं की त्यांनी मला मेसेज पण केला की श्रुती मी असा इंटरव्ह्यू आजतागायत कधी कोणाला दिला नाहीये जो मी तुला दिला. आणि मी तो स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवला होता. आणि त्याच्यानंतर एकदा काय झालं की एकदा ते पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आले होते. तर तेव्हा ते अख्ख्या सीआयडीच्या टीम सोबत आले होते. तर मी त्यांना तिथे मी कारण आमचं टायअप असतं तर मी तिकडे गेले होते कव्हरेजला. मी एका कोपऱ्यात उभी होते आणि मला असं आवडत नाही कोणाला तरी डिस्टर्ब करून, ऐकलं का मला ओळखलं का वगैरे असं बरं नाही वाटत. या पुढे पुढे काय करायचं, त्यांची इच्छा असेल तेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा जाऊन भेटेल नम्रपणे. तर शिवाजी सरांनी मला म्हटलं अरे इकडे इकडे ये लडकी है ना, ये लड़की को इंटरव्यू देना, इसको कभी मना नहीं करना, बहुत अच्छा इंटरव्यू करती है. आणि मला असं वाटलं की हा माझा पुरस्कार आहे. नक्कीच. तर असे पण खूप छान अनुभव येतात. एक छोटासा मला तुला मागे आपल्या बोलण्यामध्ये आलेला किस्सा आठवतोय की जसं आता आपल्याला इंटरव्ह्यू एखाद्याचा घ्यायचा असेल तर आपण त्या व्यक्तीला फोन करतो, इंटरव्ह्यू द्यायला येणार का विचारतो. जसं आज मी तुला केला की तू इंटरव्ह्यू द्यायला येणार का. कधी कधी ह्या व्यक्तीने आपला इंटरव्ह्यू घ्यावा अरे बापरे असं पण कधीतरी कोणाला तरी वाटत असतं. आणि तसा तुला एका राजकीय व्यक्तीचा कॉल येऊन गेलेला होता, हे तुम्हाला मागे सांगितलं होतंस, त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तर खरं तर त्या आहेत सुप्रिया सुळेताई. क्या बात. एकदा असं झालं की माझा शो सुरू होता आणि मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी सुप्रिया सुळेताईंचा पीए बोलतोय आणि मॅडम तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू करायला कधी येणार. तर मला असं वाटलं की यार कुणीतरी मजा घेत आहे माझी. म्हणलं हो का बरोबर हा घेऊत ना लवकर घेऊत. आणि असं म्हणून मी फोन कट केला. 2 दिवसांनी मला कॉल आला, मॅडमला तुमचा इंटरव्ह्यू आवडलाय. कारण माझा लाईव्ह जर्नीज तेव्हा सुरू होते ना, मी तेव्हा ते इंटरव्ह्यूज माझे ऑन एअर जात होते.
तर त्यांना आवडलाय, भेटायचंय त्यांना तुम्हाला. तर मला असं झालं की हो बरं, पण तरी मला असं वाटलं की हा माणूस मला काहीतरी गंडवतोय. इतके मोठे लोक कुठे आपल्याला, दुसराच कोणीतरी फोन असेल, असं कोणीतरी असेल. आणि मग मी ओके म्हणाले. आणि मग त्यानंतर खरंच त्यांचा फोन आला की ह्या दिवशी मॅडम आहेत, तर तुम्ही याल का, या दिवशी जमणार आहे का? आणि मी म्हटलं हो मी येते. आणि मग मी त्या दिवशी गेले. तर त्यांच्याशी सभा, सगळे लोक वगैरे तिकडे, आणि असे आपल्याला सवय असते असं अशा, म्हणजे मला तर अजिबातच सवय नव्हती. गेले, त्यांची सभा सुरू होती. तर मला त्यांच्या पीएने सांगितलं की या तुम्ही जरा त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसा. तर मी बसले. आणि मग त्यानंतर त्यांना सगळ्यांना बसवलं, आतमध्ये आल्या. आणि मग जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही परत गप्पा मारत होतो. आणि त्या इतकं कमाल बोलतात आणि इतक्या इन्स्पायरिंग गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. मी म्हणलं ना, एक रेडिओ जॉकी असताना तुम्ही अजून एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही एक चांगले लिस्नर असायला पाहिजे. बरोबर. जर तुम्ही एक चांगले लिस्नर असाल तरच तुम्ही त्या गोष्टी नीट ऐकून त्यावर परत प्रश्न विचारू शकता. त्यातनं एखादा प्रश्न तुम्हाला सुचू शकतो. आणि ते होत गेलं. आणि मला ह्या सगळ्यांच्या अनुभवातनं मी खरंच सांगते, आज माझ्याकडे खूप मोठा खजिना आहे ह्या सगळ्या अनुभवांचा, जो मला आजही कामी येतो. या लाईफ स्टोरीज मध्ये, साधा लाईफ जर्नीज जे तू सदर चालवलेलं होतं, त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या मुलाखती कव्हर केल्या असतो? मी अगदी देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांच्यापासून ते मी जसं म्हणाले क्रिकेटर पण होते, त्यानंतर आय डोंट वॉन्ट टू नेम हिम, पण अनेक ऍक्ट्रेसेस, म्हणजे सई ताम्हणकर पासून ते कोण आज महेश मांजरेकर सर असतील, शिवाजी साटम सर असतील, लिरिसिस्ट मध्ये वैभव जोशी पासून गुरु ठाकूरचा इतका इन्स्पायरिंग प्रवास आहे, कमाल. त्यामुळे असे अनेकांचे इंटरव्ह्यूज झालेत त्याच्यामध्ये. अगदी नीना कुलकर्णी म्हणाले ना तसं की वेटरन ऍक्टर्स सचिनजी पिळगावकर असतील, अशोक सराफ मामा असतील, ह्या सगळ्यांचे अनुभव आणि तो जो खजिना आहे तो माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव सारखे मला आठवत असतात की अशोक मामांनी सांगितलं होतं की कसं पांडू हवालदार ह्या सिनेमामुळे त्यांचं आयुष्य बदललं. ते पासून संजय नारकर यांनी सांगितलं की कसं त्यांना एका रात्रीत त्या एका सिनेमामुळे त्यांना जे फेम मिळालं होतं, तर तेव्हा त्याच्यापूर्वी त्यांना बसायला पण जागा नव्हती, म्हणजे खुर्ची नाही मिळायची. पण त्या सिनेमानंतर त्यांना अक्षरशः प्रोड्युसरला कार घेऊन जावं लागलं. सो असे काही इतके अप्रतिम अनुभव आहेत माझ्याकडे आणि मला खूप काही शिकायला मिळतं. म्हणून मला कदाचित ना रोज प्रश्न पडतात ना, तुमच्यामध्ये जी क्युरिओसिटी असते लहानपणापासून, तुम्ही लहानपणी खूप बिंदास निर्लज्जपणे प्रश्न विचारता, हे काय, ह्याला काय म्हणतात, हे कसं करतात, ह्याचं काय करायचं असतं. मला वाटतं ना, आज जेव्हा लोक मला विचारतात ना की इतकी वर्ष तू करतेस, तुला बोर का नाही होत, तर मला असं वाटतं माझ्यातलं ते जे क्युरियस मूल आहे ना, ते अजून पण जपलंय मी. आणि म्हणून मला रोज प्रश्न पडतात. आता इथून जाताना मी परत स्वप्नीललाही प्रश्न विचारणार आहे, हे काय असतं. आल्यावर पण मी विचारलं, अच्छा हे कोणतं हे चॅनल आहे, अच्छा इथे काय होतं. सो ते जर का तुम्ही सतत जिवंत ठेवलं तर तुम्हाला तुमचं जे काम आहे ते कधीच बोरिंग वाटत नाही. नक्कीच. आहे की नाही. हे सगळं करत असताना इतक्या प्रचंड मोठ्या मोठ्या माणसांशी बोलल्यावर, त्यांच्या मुलाखती घेतल्यावर, त्यांच्या जर्नीज त्यांना विचारल्यावरती आपल्यात सुद्धा एक कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, खरंय, किंवा आपण समाजाचं काही ना काहीतरी देणं लागतो, ही भावना निर्माण होते. आणि त्या भावनेतनं तू देखील एक वेगवेगळ्या पद्धतीनं तुझ्या परीनं जशी होईल तशी समाजसेवा करत असतेस. त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला सुद्धा आवडेल. स्वप्नील, मला असं वाटतं आज जर का मी ह्या क्षेत्रात थोडंफार नाव कमावलं असेल तर त्यासाठी हे लोक आहेत, हे माझे लिस्नर्स आहेत, हे माझे श्रोते आहेत, ज्यांनी मला आज मोठं केलंय. सेलिब्रिटीची गप्पा मारून आपण सेलिब्रिटी होतो, ही गोष्ट आजकाल मला वाटतं खूप कॉमन झाली आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं काम करता आणि सोशली जेव्हा तुम्ही लोकांशी कनेक्ट होता ना, तेव्हा तुम्हाला कळते रेडिओची ताकद. बरोबर. तर झालं असं होतं की जेव्हा एकदा मला वाटतं विमेन्स डे होता आणि त्या दिवसासाठी मला काहीतरी करायचं होतं, तर मी असा विचार केला की का नाही ऍसिड अटॅक विक्टिम्स जे आहेत अशा सगळ्या बायकांशी गप्पा माराव्यात आणि त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जाणून घ्यावेत. पण मला त्यांना खचलेलं, संपलेल्या असं दाखवायचं नव्हतं. पण आज त्या इतक्या सगळ्या ऍक्सिडेंट्स मधनं, इतक्या सगळ्या
खडतर प्रवासातनं काय करतायत हे दाखवायचं होतं. आणि त्यावेळेस ना आमचा ऑलरेडी एक लाईव्ह कॉन्सर्ट जो आहे तो विकण्यासाठी म्हणून, कारण रेडिओमध्ये ही गणितं असतात ना की तुम्ही एखादी गोष्ट विकल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यामुळे एका मोठ्या सिंगरचं लाईव्ह इन कॉन्सर्ट होता अगदी 8 दिवसांवर. आणि त्याच्या आधी मी ठरवलं की मला काही करून ह्या ऍसिड अटॅक विक्टिम्सना इकडे आणायचंय, त्यांची स्टोरीज सांगायची आणि त्यांच्यासोबत मराठी सेलिब्रिटीजना घेऊन एक फॅशन शो करायचा आहे. आता हे जेव्हा ध्येय मी माझ्या बॉसला जाऊन सांगितलं तेव्हा माझा बॉस मला म्हणाला की वेडी आहेस का, ये बेचना है हमको, ये कब बेचेंगे हम, इसको बजेट लगेगा. आणि ऑब्व्हियसली बजेट लागतं ना. तुम्ही जर का एखादं ऑनग्राऊंड इव्हेंट करणं, तुला तर जास्त माहिती आहे, तू एवढे इव्हेंट्स केलेत. तर म्हणलं नाही मला हे करायचंय. आणि मी तुला सांगते, मी त्या दिवशी अशा वेगवेगळ्या एनजीओजना फोन केला आणि मला फायनली 5 वेगवेगळ्या अशा महिला सापडल्या आणि त्यांच्याशी मी बोलले. त्यांचा प्रवास इतका इन्स्पायरिंग होता की कोणी टेलिफोन कंपनीमध्ये काम करत होतं, कोणी स्वतःचा बिझनेस सांभाळत होतं, कोणी टीचर होतं एवढं सगळं झाल्यानंतर पण. सो मी ह्यांच्या जर्नी जेव्हा ऑन एअर सांगितल्या तेव्हा लोकांचे मला कॉल्स की असं कसं लोक त्यांच्यासोबत करू शकतात, असं कसं त्यांनी केलं. आणि मी त्यांना सांगितलं की ह्या दिवशी आमचा एक फॅशन शो होतोय आणि थँक्स टू ऑल मराठी सेलिब्रिटीज. मला खरंच त्यांना मनापासून धन्यवाद म्हणावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा तेव्हा त्यांनी प्रेमाने मला नेहमी होकार दिलाय विदाऊट टेकिंग एनी पेनी. एकही पैसा न घेता हे सगळे कलाकार, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, अजिंक्य देव, त्यानंतर आपली ज्युनियर सोनाली कुलकर्णी, असे सौरभ गोखले, हे सगळे कलाकार त्या फॅशन शोला आले आणि त्या ऍसिड अटॅक विक्टिम सोबत आमचा हा शो जो आहे तो अगदी दिमाखात पार पडला. आणि तेव्हा ना मला एका लिस्नरचा कॉल आला होता की मेरी बेटी है, उसको ना पैर नहीं है, तो वो हमेशा रोती है कि मुझ में ये कमी है और ऐसा है. आणि ती हिंदी भाषिक होती. तर ती मला म्हणाली की मुझे इन लड़कियों से जरूर मिलना है. तर मी जेव्हा तो स्टेजवर शो करत होते तेव्हा मी त्यांना बोलून दाखवलं की मुझे ऐसा कॉल आया था. तर ती म्हणाली मैं इधर हूं. आणि ती वर आली आणि मग ती म्हणाली की आज सच में इनकी वजह से मुझे बहुत ताकत मिली है, आज मैं लढूंगी, मैं नहीं रोऊंगी. सो इथे कुठेतरी वाटतं की आपण काहीतरी समाजाला देऊ नक्कीच शकतो आणि हे अशा माध्यमातून का नाही. मग त्यानंतर गणवेश सिनेमा आला होता. तर गणवेश सिनेमासाठी म्हणून मी असंच एक सर्वे शोधला. तर त्यात कळलं की अनेक महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, त्या म्युन्सिपाल्टीच्या ज्या शाळा असतात त्यातल्या मुलांना, विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत पोहोचतच नाही. आणि अनेकदा माझ्या मावशींसोबत जो त्यांचा मुलगा यायचा तो त्या गणवेशमध्येच यायचा रे. तर मला वाटलं ह्याच्याकडे यार हेच कपडे असतील का. तर म्हणून मी ऑनर विचारलं की तुम्ही जर का 300 रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं एका गणवेशासाठी तर कराल का. 4 लाख निधी, 4.5 लाख निधी जमवला आणि अशा 3 शाळेंमध्ये गणवेश वाटू शकले. असं करत करत मला असं कळलं की यार मला फक्त आता रेडिओ माझ्यासाठी आणि सेलिब्रिटीजसाठी नाही करायचा आहे, मला समाजकार्य सामान्य लोकांसाठी करायचं आणि मला मनापासून आवडतं. मग एक रिजेक्टेड रेस अँड रिबॉर्न नावाचं मी कॅम्पेन केलं होतं, ज्यात ज्या मुलींना मुली आहेत म्हणून मग टाकून दिलं जातं अशा मुलींना एक संस्था सांभाळते आणि आता त्या मुली वेगवेगळ्या ठिकाणी अडॉप्ट झालेल्या आहेत. आणि आज त्या मुलींनी त्या घराचं एक खूप छान त्या कुटुंबाला आनंद दिलाय खूप. आज त्यांचं करिअर त्यांनी बनवलंय, आज त्या इंडिपेंडेंटली काम करतायत, त्यांची स्वतःची ओळख त्यांनी बनवली. अशा मुलींची जर्नी मी त्यात घेतली होती आणि तिथून लोकांचे कॉल झाले की आता आम्हाला मुलगी अडॉप्ट करायची आहे. सो तुम्ही जेव्हा जेव्हा एखादं समाजकार्य हातात घेता तेव्हा तेव्हा काहीतरी चांगलंच घडतंय ना त्यातनं. मग असं करत आलं आणि आजही आता रिसेंटली मी सौतेनी मा म्हणून एक कॅम्पेन केलं, ज्यात मी, कारण आपण सावत्र बद्दल नेहमीच सिंड्रेलाची स्टोरी असेल किंवा फिल्म्स असतील आपण नेहमी निगेटिव्ह ऐकलंय, बरोबर, पण त्यामुळे सगळ्याच सावत्र आया ह्या वाईट नसतात यार. नक्कीच काही आया खूप मनापासून प्रेम करतात आणि आपल्या मुलांसारखं सांभाळतात. अशा खऱ्या खऱ्या सावत्र आई आणि त्यांच्या मुलींची स्टोरीज कव्हर केली. सो आय फील की यार मला ते इन्स्पिरेशन देतं आणि त्यातनं जर का लोकांना काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं आणि त्यातनं काहीतरी चांगलं काम होत असेल तर का नाही. मग रेडिओचा मी खरा उपयोग जो आहे तो ह्या गोष्टींसाठीच करायला हवा. एंटरटेनमेंट आहे इन्फोटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट आहे सोशल वर्क. येस, असा एक तुझा मोठा प्रवास आहे. शेवटाकडे जाता जाता श्रुतीचा सगळ्यात लाडका किंवा आवडता आरजे कुठला? अरे बापरे, किंवा कुठली?
आई ग, सो डिफिकल्ट यार, ऑल ऑफ माय फ्रेंड्स यार, असं नाही तरी सांगू सुद्धा. शकत. पण कारण मी जेव्हा माझ्या ऑडिशनला जात होते तेव्हा मी स्मिताला ऐकत होते. आरजे स्मिता, जी आज अख्खं स्टेशन सांभाळते, नक्की. रेडिओ मिर्चीची हेड आहे आज, आणि आय एम सो प्राऊड ऑफ हर. हे मी तिला अनेकदा सांगितलं पण आहे की तेव्हा जेव्हा ऑडिशनला जात होते तेव्हा काय बोलायचं असतं तेव्हा मी तिला ऐकलं आणि मला असं वाटलं अरे किती सुंदर बोलते ही. सो ती माझी खूप फेवरेट होते आणि असणार आहे असं मला वाटतं. आणि तिच्याकडनं मला ती प्रेरणा मिळाली. तर कितीही आज अनेक आर्जेस आहेत जे खूप छान करतात, नवीन आर्जेस खूप टॅलेंटेड आहेत, आणि मला नवीन आर्जेसचं कौतुक ह्यासाठी पण वाटतं की ते खूप कमी वेळात स्वतःला खूप छान मार्केट करतात. त्यांना ते प्लॅटफॉर्म्सही तेवढे प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले, पण नक्की कसं स्वतःला प्रेझेंट करावं हा पण एक त्याच्यातही एक skill विषय असतं. असतो. तर नक्कीच. त्यातही त्यांना ते खूप छान जमतं. बरोबर. त्यामुळे मी नवीन आर्जेस कडनं काही ना काही शिकतेय सध्या. पण स्मिता इज माय फेवरेट. 16 वर्षाचा हा प्रवास झाला तुझा आर्जिंगचा. त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या संकल्पना तू राबवल्यास. इथून पुढच्या टप्प्यावरती श्रुतीला कुठे जायचंय? मी आत्ताच जगणारी मुलगी आहे खरं तर. वा. आत्ता ह्या क्षणी जे आहे त्याचा पूर्णपणे आनंद घेऊयात. जर आत्ताचा एक एक क्षण आपण जर का जगलो ना, तर आपण आपोआप चांगलंच करत जातो. अर्थात काही गोष्टींचं प्लॅनिंग असायला हवं. त्यासाठीच म्हणून मी टेलिव्हिजनचा अनुभव घेतला. माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत काम केलं. हॅशटॅग मुव्हिंग आउट सारख्या सिरीजमध्ये काम केलं, शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं, किंवा अशा छोट्या छोट्या ठिकाणावर माझा ऍक्टिंगचा किडा अजून पण कुठतरी मी चालवून चालू घेते. ठेवलाय. हा, पण मी जसं म्हणाले ना, मला असं खूप वाटतं स्वप्नील, आपण ना लोकांबद्दल ना खूप ते गेल्यानंतर खूप भरभरून बोलतो. खरी गोष्ट. अनफॉर्च्युनेटली अशात तर खूपच लोक आपण ह्या कोविडच्या काळात आपण आपले खूप जवळचे लोक गमावलेत, आणि ते गेल्यानंतर आपल्याला अशी खूप मनात सल राहते की अरे मी जाऊन भेटलो असतो, बोललो असतो, छान अप्रिशिएट केलं असतं. अप्रिशिएटच करत नाहीत लोक. खरी गोष्ट. का नाही करायचं? आज कॉम्पिटिशन मधला जरी कुठला आरजे असला तरी पण मला जर का त्याचं काम आवडलं तर मी पर्सनली मेसेज करते. तरच तुम्ही मोठे होणार यार. तुम्ही स्वतः मोठे स्वतःच्या कामाने होता, पण दुसऱ्याला मोठं केलं तर तुम्ही मोठे होणार असं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अरे तुम्ही हे जे आहे ना की अरे ह्यांचं हे कॉम्पिटिशन आहे ह्यांचं आरजेसचं, हे मला पटत नाही. मला असं वाटतं की आज तुम्हाला वाटतं ना कोणाबद्दल तरी चांगलं सांगावं, फ्रेंडशिप डेला फॉरवर्ड मेसेजेस करण्यापेक्षा तुम्ही जर का पर्सनली त्या व्यक्तीला सांगितलं की मला ना तुझी ही गोष्ट फार आवडते बरं का, म्हणून माझी तुझी मैत्री खूप जपली आहे, टिकली आहे, तर किती चांगली गोष्ट आहे ही. आता या क्षणी तो माणूस आहे ना तुमच्या आयुष्यात, तेव्हा बोलून टाका ना यार, एक्सप्रेस करा. का तुम्ही ते वेळ जाऊ देताय? कदाचित म्हणून आज मी म्हणते ना माझ्या मित्र परिवाराचा जिल्हा आहे, तालुका आहे माझ्याकडे. असे बोटावर नाही काउंट करू शकत मी माझा परिवार. क्या बात आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सो उद्याचा विचार करूयात, पण आज चांगलं केलं तर उद्या चांगलाच जाणार आहे. नक्कीच जाईल. तुझा उद्याही चांगला जाईल आणि परवा देखील तितकाच चांगला जाईल. आज तू आवर्जून इथे आलीस, तुझी मतं मांडलीस, काही गमती जमती सांगितल्यास, तुझे आलेले अनुभव तू सांगितलेस, तुझा एक 16 वर्षाचा सुंदर असा प्रवास तू इथे आमच्यासमोर मांडलास, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तर ही होती आपल्या सगळ्यांची लाडकी आरजे श्रुती, कल्लाकार श्रुती. आज कल्ला केलाय. परत अशाच एका एपिसोडमध्ये अशाच एका कल्लाकाराबरोबर लवकरच कल्ला करूया. तत्पूर्वी धन्यवाद.